नमस्कार मुलांनो, आजच्या गणिताच्या तासात तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि मजेशीर विषय शिकणार आहोत. समजा तुमच्याकडे 500 रुपये आहेत आणि दुकानात जाऊन तुम्ही 275 रुपये खर्च केले, तर आता तुमच्याकडे किती पैसे उरतील? हे पटकन सांगता आलं तर तुम्ही गणितात खरोखर हुशार आहात. आज आपण तेच शिकणार आहोत, वजाबाकी म्हणजेच सबट्रॅक्शन. साध्या उदाहरणांपासून ते उधार घेण्याच्या पद्धती आणि तोंडी हिशोब करण्याच्या ट्रिक्सपर्यंत सर्व काही आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर मग पटकन तुमची वही आणि पेन्सिल घ्या आणि तयार व्हा. वजाबाकीवर पकड मिळवलेला विद्यार्थी व्यवहारात नेहमीच यशस्वी होतो, कारण त्याला खिशात नेमके किती पैसे शिल्लक आहेत याचा अचूक हिशोब माहीत असतो. वजाबाकी म्हणजे नेमकं काय, तर एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे म्हणजे काढणे. या स्क्रीनवर पहा, इथे 10 गोल आहेत. त्यातून आपण 4 गोल काढले तर 6 गोल उरतात. मोठ्या संख्यांसाठी आपण कॉलम मेथड वापरतो. ह, श, द आणि ए असे रकाने आहेत. आता 452 मधून 321 वजा करूया. संख्या योग्य जागी लिहा, एककाखाली एकक. उजवीकडून सुरुवात करू. 2 वजा 1 बरोबर 1. दशकात 5 वजा 2 बरोबर 3. शतकात 4 वजा 3 बरोबर 1. उत्तर आलं 131. संख्यांची ही अचूक मांडणी गणिताचा आधार आहे. ही मांडणी चुकली तर संपूर्ण हिशोब चुकू शकतो. पण जर वरची संख्या लहान असेल तर 52 वजा 38 हे उदाहरण पहा. इथे 2 मधून 8 वजा करायचे आहेत, पण 2 ही लहान संख्या असल्याने त्यातून 8 काढता येत नाहीत. अशा वेळी अनेक मुलं गडबडीत खालच्या 8 मधून वरचा 2 वजा करतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि तुम्हाला ही सवय टाळायची, गठण टाळायची आहे. इथे आपण बॉरो पद्धत वापरतो. शेजारच्या दशकाकडून 1 उधार घेऊ. 5 दशकातून 1 घेतल्यावर 4 उरतात. तो 1 दशक आणि आधीचे 2 एकक मिळून 12 झाले. आता वजाबाकी. 12 वजा 8 बरोबर 4 आणि दशकात 4 वजा 3 बरोबर 1. उत्तर आलं 14. उधार घेणे म्हणजे जादू नाही, तर गणित सोपे करण्यासाठी आपण फक्त एकूण संख्येची मांडणी बदलून घेतो. 4 अंकी संख्या असली तरी नियम बदलत नाहीत. 6789 मधून 4567 वजा करताना आपण उजवीकडून डावीकडे एकामागून एक रकाने सोडवतो आणि 2222 हे उत्तर मिळवतो. खरी कसोटी लागते जेव्हा आपल्याला 4000 सारख्या संख्येतून 1769 वजा करायचे असतात. इथे सलग अनेक शून्यांमधून उधार घ्यावा लागतो. इथे गोंधळून न जाता क्रमाक्रमाने पुढे जा. 4000कडून 1 उधार घेतल्यावर तिथे 3 उरतात. मग तो शतकात गेल्यावर 10 होतात. त्यातून 1 दशकाला दिल्यावर शतकात 9 उरतात. शेवटी दशकातून 1 एककाला दिल्यावर एककाकडे 10 होतात आणि दशकात 9 उरतात. अशा वेळी 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. संख्यांची मांडणी बरोबर करा, उधार घ्यायला विसरू नका आणि जुना अंक खोडून कमी करायला विसरू नका. मोठी गणितही अनेक छोट्या पायऱ्यांनी बनलेली असतात. संयम आणि अचूक पद्धत वापरली की मोठी वजाबाकीही सोपी होते. व्यवहारातली वजाबाकी कशी असते पहा. एका बागेत 452 झाडे आहेत. त्यापैकी 333 झाडे काढून टाकली, तर आता बागेत किती झाडे शिल्लक राहिली? हे गणित सोडवण्यासाठी आपण 452 मधून 333 वजा करतो. पद्धतशीर आकडेमोड केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 119. आता एक वेगवान ट्रिक. 53 मधून 28 वजा करण्यासाठी कॉलम पद्धत बाजूला ठेवूया. 28 पासून 30 पर्यंत जाण्यासाठी 2 लागतात आणि 30 पासून 53 पर्यंत जाण्यासाठी 23 लागतात. हे 2 आणि 23 मनात एकत्र करा. उत्तर आलं 25. मोठी गणितं सोडवण्यासाठी तक्ता निश्चितच गरजेचा असला तरी व्यवहारातल्या रोजच्या झटपट हिशोबासाठी अशा सोप्या शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला खूप वेगवान बनवतात. आज आपण वजाबाकी म्हणजे काय, उधार घेण्याची अचूक पद्धत आणि मोठ्या संख्यांचा हिशोब कसा करायचा हे सर्व बारकावे पाहिले. आता तुमच्यासाठी एक आव्हान. 725 मधून 468 वजा केल्यावर उत्तर काय येईल? वहीत हे गणित सोडवा आणि तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गणिताच्या अशाच नवनवीन ट्रिक्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणिताच्या या पायऱ्यांवर प्रभुत्व मिळवल्यामुळे कोणताही प्रश्न सोडवण्याची जिद्द निर्माण होते आणि कागदावरचे गोंधळून टाकणारे आकडे एक स्पष्ट उत्तर म्हणून समोर येतात. धन्यवाद.